विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA द्वितीय वर्ष सेमिस्टर 4 पेपर 7 छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा काळ याबाबत माहिती पाहणार आहोत. तर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा काळ या पेपरमधील प्रकरण क्रमांक 4 मराठ्यांची राज्यकारभार व्यवस्था. आता या मराठ्यांची राज्यकारभार व्यवस्था पाहत असताना ज्या हिंदवी स्वराज्यांचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे महत्त्वपूर्ण बाब तत्कालीन स्थितीमध्ये मांडली, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासन व्यवस्थेचा जर विचार करता मुलकी शासन व्यवस्था आणि लष्करी शासन व्यवस्था ही केंद्रीय शासन व्यवस्थेचा भाग अविभाज्य घटक बनला. आणि त्यामधील आपण मुलकी शासन व्यवस्थेबद्दलची माहिती काल पाहिली. आता ही मुलकी शासन व्यवस्था जी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली, या मुलकी शासन व्यवस्थेमुळेच हिंदवी स्वराज्यांचं राज्य किंवा राज्यकारभार हा सुरळीतपणे चालू लागला. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शासन व्यवस्था उभारली त्याचा केंद्रबिंदू किंवा जे प्रमुख व्यक्ती म्हणून स्वतः छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यामुळे त्यांनी मुलकी व लष्करी खात्यावर सर्व अधिकार किंवा मुलकी व लष्करी खात्यावर नेमलेल्या अधिकाऱ्यावर जे काय अंतिम निकाल द्यायचं काम किंवा पाहण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांकडे होतं. म्हणून ज्या मुलकी शासन व्यवस्थेचा विचार करता छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याकडे सर्वोच्च अशी सत्ता ठेवली आणि राज्यकारभार करत असताना जी यंत्रणा सक्षमपणे चालते किंवा चालत नाही याकडे त्यांचं लक्ष होतं. असे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सर्वोच्च सत्ता हाती असणारा हा राजा होता. त्याचबरोबर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रशासकीय विभाग पाडले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व सत्ता आपल्या हातामध्ये ठेवली. आणि तिसरा घटक म्हणजे महसूल व्यवस्था, त्यामध्ये सुधारणा केली. छत्रपती शिवाजी महाराजापूर्वी जी काही महसूल गोळा करण्याची पद्धत होती ती जमीनदाराकडे होती. त्याच्यामध्ये खेड्यामध्ये कुलकर्णी असतील, पाटील असतील, तर परगण्यामध्ये देशमुख, देशपांडे हे कर वसूल करायचे. आणि हा कर वसूल करताना जास्तीत जास्त कर वसूल करायचे आणि जनतेची पिळवणूक करायची. आणि तशा स्थितीमध्ये दुष्काळ पडायचा, महापूर यायचा, अशा ज्या काही संकटग्रस्त अशा काळातसुद्धा महसूल जेवढा आहे तेवढाच वसूल केला जायचा, त्याच्यामध्ये सूट द्यायची नाही. मग त्यामुळे जो मोठा हिस्सा जो कर वसूल केल्यानंतर जमीनदार आपल्याकडे बाळगत होता, त्यामुळे त्याची जी काही सत्ता वाढण्यास प्रारंभ झाली होती. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी जमीनदाराची पद्धत ही आपल्या काळामध्ये रद्द करून टाकली आणि महसूल गोळा करण्यासाठी जो दलाल किंवा मध्यस्थी जी व्यक्ती होती त्यांना काढून टाकलं आणि रयतवारी पद्धत सुरू केली आणि महसूल गोळा करण्यासाठी स्वतंत्र असा सरकारी अधिकारी नियुक्त केला. त्याचबरोबर जमीन होत्या, त्या जमिनीची मोजमाप करण्यास त्यांनी प्रारंभ केला आणि 5 हात 5 मूठ जी एक काठी तयार केली, त्याला शिवशाही काठी म्हणून ओळखली जाऊ लागली. आणि त्या काठीच्या माध्यमातून जमिनीची मोजमाप करून प्रतवारी ठरवण्यात आली. जमिनीचे 12 प्रकार म्हणजे जमिनीच्या दर्जानुसार किंवा त्या जमिनीची उगवण शक्ती कशी आहे यानुसार 12 प्रकार ठरवले गेले. त्यानुसार त्यावर कर लावला गेला. अशा प्रकारे जमिनीमध्ये सुधारणा घडून आणल्या. त्याचबरोबर शेतीतसुद्धा सुधारणा घडल्या. आता शेतीमध्ये सुधारणा काय करून आणल्या, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं की शेती हा आपला प्रमुख व्यवसाय आहे आणि या शेतीवर आधारितच आपलं राज्य चालू शकतं. यासाठी म्हणून 3 बाबीकडे त्यांनी महत्त्वपूर्ण असं लक्ष दिलं. ते म्हणजे जे नाभिक जमीन, ज्या जमिनीवर पीक उगवत नाही अशा जमिनी पिकाऊ करणे म्हणजे त्याची लागवडीखाली आणणे. त्याचबरोबर जे पीक घेणारे गावकरी शेतकरी असतील यांचं संरक्षण करणं, म्हणजे विदेशी जे काही लोक किंवा जे आक्रमण करणाऱ्या टोळ्या येतात त्यामुळे शेतीचं नुकसान होतं, त्यापासून शेतकऱ्यांच्या पिकांचं, शेतकऱ्यांचं आणि शेतीचं संरक्षण करण्याची जबाबदारी घेतली. त्याचबरोबर शास्त्रशुद्ध पद्धतीने जी जमिनीची मोजमाप शिवशाही काठीच्या माध्यमातून केलं, त्यामुळे शेतीवर लावला जाणारा कर योग्य पद्धतीने लावला जाऊ लागला.
ह्या 3 प्रमुख बाबी शेतीत सुधारणा छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवून आणल्या. त्याच्यानंतर ज्या काही सरकारी अधिकारी हे गावोगाव फिरून जे काही शेतकरी समाजाला एकत्र करू लागले आणि शेतीसाठी प्रोत्साहन करण्यास प्रारंभ दिला, शेती करण्यासाठी त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या किंवा त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर शेतीसाठी लागणारे बैल असतील, नांगर असतील किंवा बी बियाण्यासाठी पैसे असतील किंवा त्यांच्या उदरनिर्वाहासाठी पैसा असेल, हे देण्यास प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती आली असेल, दुष्काळ, महापूर, अशा वेळेस कर गोळा करायचा नाही किंवा कर घ्यायचा नाही, असं ठरवलं गेलं. अशा प्रकारे शेतकऱ्यावर असणारा शेतीची व्यवस्था केली, शेतीमध्ये सुधारणा केल्या, महसूल व्यवस्थेमध्ये सुधारणा केल्या. त्यामुळे साम्राज्याची स्थिती ही सदृढ बनली गेली. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं की शेतीबरोबरच राज्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी म्हणून चौथाई व सरदेशमुखी जी सत्ता होते भारतामध्ये, अनेक भागात म्हणजे दक्षिणेमध्ये अनेक सत्ता उदयास होत्या, त्या सत्तेकडून खंडणी वसूल करायचं आणि तोच पैसा हा राज्याच्या हितासाठी वापरायचा, यासाठी चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आता छत्रपती शिवाजी महाराजापूर्वी म्हणजे इस्लाम पूर्व काळात ज्या काही भारतामध्ये अनेक भागामध्ये लूट करायची, आक्रमणे करायची, त्या ठिकाणच्या लोकांना लुटायचं, अशा प्रकारची पद्धत होती. पण छत्रपती शिवाजी महाराजांची जी पद्धत होती चौथाई व सरदेशमुखी, हे एखाद्या राज्याचं संरक्षण करून त्या मोबदल्यात पैसा वसूल करायचा किंवा त्याच्या मोबदला घ्यायचा, अशा प्रकारची चौथाई व सरदेशमुखी होती. आता चौथाई हा हिस्सा तो कधी 12% होता, तर कधी 14%, कधी 17% असा असायचा. म्हणजे परिस्थितीनुसार ते बदललं जायचं. आता तत्कालीन स्थितीमध्ये रामनगरचा एक कोळी राजा पोर्तुगीजांना त्रास देत होता आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांकडे पोर्तुगीजांनी चौथाईची मागणी केली. पोर्तुगीजाकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांचं संरक्षण रामराजाकडून केलं आणि चौथाईची मागणी केली. त्यावेळेस पोर्तुगीजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना गावखंडी नामक एक हक्क दिला, तो 1678 त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल, आदिलशहा, कुतुबशाह यांच्याकडून चौथाई वसूल करण्याचा प्रघात सुरू केला. त्यामुळे जे काही सुरत, नंदुरबार, धामगाव, कारंजा या ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराजांना चौथाई मिळू लागली. आणि त्या काळामध्ये मुघलांकडून आदिलशाही व जे काही आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल, यांच्यावर हल्ले होत होते. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं रक्षण करत होते आणि रक्षण करण्यासाठी जी फौज बाळगली जात होती, त्या फौजेचं जे काही खर्च भागवण्यासाठी म्हणून चौथाई वसूल केली जात होती, अशा प्रकारचं समर्थन केले गेले. म्हणजेच जे काही तत्कालीन स्थितीमध्ये चौथाई व सरदेशमुखी ही पद्धत सैन्याचा खर्च भागवणे आणि ज्या व्यक्तीची मदत केली त्या मोबदल्यात वसूल केलेला कर होता, अशा प्रकारची जी प्रशासन व्यवस्थेतला एक भाग बनला. पुढचं म्हणजे किल्ल्याचे महत्त्व. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याला अन्यसाधारण असं महत्त्व दिलं, कारण प्रत्येक राज्यात, परगण्यात किंवा सुब्यामध्ये जो मुख्य अधिकारी, सरकारी कार्यालय गडावर किंवा किल्ल्यावर चालत होतं आणि किल्ले जर सुरक्षित असले तरच सर्व सत्ता सुरक्षित राहील, हे धोरण होतं. म्हणून तत्कालीन स्थितीमध्ये अनेक किल्ल्याची निर्मिती करण्यात आली. जे किल्ले कोट म्हणजे तटबंदी असणारे किल्ले जे जमिनीवर असतात त्याला भुईकोट किल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला किंवा स्थलदुर्ग म्हणून ओळखलं जाऊ लागलं, किंवा जे किल्ले तटबंदी डोंगरावर असेल त्याला डोंगरी किल्ला, गिरिदुर्ग अशा प्रकारचं ओळखलं जाऊ लागलं. आणि जे किल्ले समुद्रातील बेटावर होते त्याला जलदुर्ग किंवा जंजिरासारखा प्रकार किंवा पान किल्ला म्हणून ओळखलं जात होतं. आणि त्याचबरोबर जे किल्ले वनाने आच्छादित किंवा वनाने वेढलेले होते त्याला वनदुर्ग सुद्धा म्हणून ओळखलं जात होतं. म्हणजे घनदाट जंगलात असणारा किल्ला म्हणजे वनदुर्ग. आता या किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी तत्कालीन स्थितीमध्ये योग्य व्यक्तीची नेमणूक केली जात होती आणि प्रत्येक किल्ला हा सूर्य उजाडल्यानंतर
तो उघडला जायचा आणि सूर्य मावळल्यानंतर तो बंद केला जायचा, कारण जे काही आक्रमणे, विदेशी आक्रमणे किंवा शत्रूची आक्रमणे किल्ल्यावर होऊ नये म्हणून ती काळजी घेतली जायची. आणि गडाच्या पायथ्याशी म्हणजेच या किल्ल्याचं संरक्षण करण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये भिल्ल, बेरड, कोळी किंवा अन्य ज्या जाती असतील या जाती नेमण्यात आल्या होत्या. आणि प्रत्येक जो गड होता या गडाची जबाबदारी 3 अधिकाऱ्यावर सोपवली जायची. प्रत्येक किल्ल्यावर 3 अधिकारी असायचे. पहिला अधिकारी म्हणजे मराठा हवालदार, त्याला किल्लेदार म्हणून ओळखलं जात होतं. त्याच्याकडे गडाची जी काही लष्करी व्यवस्था म्हणजे सैन्य व्यवस्था तिच्या अंतर्गत होती. आता दुसरा अधिकारी होता तो म्हणजे ब्राह्मण सबनीस. किल्ल्यावरीलचा जमा खर्च असेल किंवा किल्ल्यावर लागणाऱ्या महत्त्वपूर्ण बाबी त्याचा हिशोब ठेवणे किंवा त्या करणे म्हणजे खर्च करणे अशा सर्व बाबीच्या नोंदी हा गडावरील अधिकारी करायचा, तो म्हणजेच ब्राह्मण सबनीस. आणि तिसरा अधिकारी होता तो म्हणजेच प्रभू कायस्थ प्रभू कारखानीस. म्हणजे गड आहे त्या गडावर दारुगोळा म्हणजे शस्त्रास्त्र, अन्नधान्य यांची किती प्रमाणात ठेवायचं किंवा पुरवठा करायचं हे काम त्याच्याकडे होतं. म्हणजेच कोणताही किल्ला 3 अधिकाऱ्याच्या माध्यमातून त्याच्यावर अधिकार गाजवला जायचा किंवा 3 अधिकाऱ्याच्या माध्यमातून तो किल्ला चालवला जायचा. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 300 किल्ले जवळपास होते. म्हणजे एवढी प्रगल्भ अशी जी काही साम्राज्य विस्ताराची भूमिका ही छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली. आता पुढचा पॉईंट आहे सर्वधर्म समभाव. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभाव ही बाब मानली, कारण हिंदवी स्वराज्य निर्माण करताना दक्षिणेमधल्या सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र घेतले. त्याचबरोबर जे काही छत्रपती शिवाजी महाराजांनी नोकऱ्या देताना केवळ गुणाचा विचार केला नाही, तर गुणाचा विचार केला पण जातीचा विचार केला नाही. त्यांनी संकुचित विचारसरणी न बाळगता तत्कालीन स्थितीमध्ये हिंदवी स्वराज्यामध्ये नूरबेग असेल, इब्राहिम खान, दौलत खान, काजी हैदर, मदारी मेहतर असे काही इस्लाम म्हणजे मुसलमान उच्च अधिकारी होते, त्यांना सर्वोच्च स्थान दिलं. त्याचबरोबर नूरबेग हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायदळाचा म्हणजे सैन्यशक्तीचा पहिला सरनौबत होता. तर त्याबरोबर इब्राहिम खान असेल, दौलत खान ही आरमाराचे लष्करी प्रमुख होते. आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आग्रा भेटीवर गेले होते त्यावेळेस त्यांच्यासोबत एक व्यक्ती होता, तो म्हणजे मदारी मेहतर, जो छत्रपती शिवाजी महाराजांसोबत शेवटच्या क्षणापर्यंत होता. म्हणजेच ज्या मुस्लिम व्यक्तीवर त्यांनी विश्वास दाखवला तो म्हणजे सर्वधर्म समभाव. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माबरोबरच इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माला सुद्धा जे काही साधू संत असतील त्याला इनामी दिली. केळोशी या ठिकाणचा एक बाबा याकूत होता, जो इस्लाम धर्माचा याकूत अवलिया, यांच्याकडे आशीर्वाद मागण्यासाठी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज गेले. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्मांना समान मानणारा शासक होता. त्याचबरोबर पुढचा एक पॉईंट आहे तो म्हणजे जहागीरदार पद्धतीची नष्ट केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळा अगोदर वतनदार, देशमुख, जहागीरदार अशी काही ज्या पदव्या होत्या आणि प्रत्येक राज्यामध्ये स्वतःची जहागिरी वतन वाढवण्याचा प्रयत्न हे तत्कालीन स्थितीमधील छोटे छोटे सरदार करायचे. आणि जी केंद्रीय शासन व्यवस्था दुर्बल बनल्यानंतर स्वतंत्र राज्य निर्माण करायचे. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी हे ओळखलं आणि जहागीरदार पद्धत असेल, वतनदार, देशमुख किंवा ज्या अन्य वतन होते ते पूर्णपणे नष्ट केले. त्यामुळे साम्राज्यावर संकट येणार नाही हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं. आणि पुढचा पॉईंट म्हणजे गुणवत्ता हाच निकष ठरवला. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे व्यक्ती आले त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीतील व्यक्तींची नेमणूक आपल्या कुशल अशा ज्या काही गुणांनी असणारे व्यक्तीचीच नेमणूक केली. पण वंशपरंपरागत आलेले किंवा आनुवंशिक वंशपरंपरागत एका सरदार असेल त्याचा मुलाला राज्यामध्ये घेणं हे न पाहता त्याच्या गुणाचा आधार किंवा गुणवत्ता हाच निकष ठरवला.
त्यामुळे सर्व जाती धर्माचे लोक किंवा गुणवत्ता असणारे लोकच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आले. आता छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या ज्या शासन काळामध्ये असणारी जी सैन्य व्यवस्था होती ती साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी करणारी. म्हणजेच तत्कालीन स्थितीमध्ये ज्या इस्लाम शासन व्यवस्था सुलतानशाही असेल, मुघल असतील, या शासक हे ऐशाराम जीवन जगायचे. त्याचबरोबर दारू, व्यसनाधीनता अशा प्रकार असायचा. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनकाळात आणि आपल्या सैन्यामध्ये अशा बाबीला थारा दिला नाही. त्यामुळे साम्राज्याची जी विघटन होते किंवा साम्राज्य नष्ट होण्याच्या मार्गावर होता अशा बाबी करण्यास त्यांनी करू दिल्या नाही. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची न्यायव्यवस्था कशी होती आता बघा. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम न्यायाधीश हे स्वतंत्र पद निर्माण केलं मंत्रिमंडळात. पण न्यायदान करताना त्याच्यामध्ये कनिष्ठ श्रेष्ठ म्हणजे कनिष्ठ क्षेत्रामध्ये गोतसभा नावाची सुरुवात केली. म्हणजेच तत्कालीन स्थितीमध्ये न्यायदानाचे सर्वात कनिष्ठ म्हणजे सर्वात खालच्या स्तरावर असणारं न्यायदान करणारा म्हणजेच कनिष्ठ क्षेत्र होतं. म्हणजेच गोतसभा म्हणून ओळखले जात होते. गावचा पाटील, कुलकर्णी, 12 बलुते, शेट्टे यांना गोतसभेमध्ये समावेश होता. आणि ही गोतसभेचा अधिकार जर मान्य नसेल तर दुसऱ्या गोतसभेकडे एखादं प्रकरण नेलं जायचं. आणि गोतसभेपेक्षा वरिष्ठ असं न्यायालय म्हणजेच देशक म्हणून ओळखलं जात होतं. त्याचबरोबर परगण्याचे खटले हे देशकात चालवले जायचे. आता या परगण्यामध्ये हवालदार होता, कारकून, सरनौबत, सबनवीस, हेजीब असे अधिकारी होते. आणि हे सर्व अधिकारी तत्कालीन स्थितीमध्ये न्यायदानाचे काम करायचे. आणि धर्मशास्त्रानुसार न्यायदान केलं जायचं. आणि साक्ष पुराव्या अभावी जे साक्ष आणि पुरावे असतील याचा वापर करूनच तत्कालीन स्थितीमध्ये न्यायदान केलं जायचं. ही होती छत्रपती शिवाजी महाराजांची न्यायदान व्यवस्था. त्याच्यानंतर चलन व्यवस्था. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये खेड्यामध्ये आंतरिक व्यवहार करण्यासाठी, वस्तू विनिमय करण्यासाठी, एक वस्तू किंवा दुसऱ्या व्यक्तीकडून घेण्यासाठी एक चलन व्यवस्था पाहिजे, पैसे पाहिजे. त्यासाठी म्हणून व्यापारात चलनी नाण्याचा उपयोग होऊ लागला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1664 ते 1667च्या दरम्यानमध्ये सर्वप्रथम तांब्याची जी काही नाणे निर्माण केली. त्याची वजन ही 1 तोळा होतं. त्यालाच शिवराई नाणे म्हणून ओळखलं जातं. आणि स्वतंत्र नाणी पाडणे हे सार्वभौमाचे लक्षण असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक जेव्हा करत होते किंवा राज्याभिषेकाची वेळ आली त्यावेळेस सोन्याची नाणी पाडली. आणि ती सोन्याची नाणी जवळपास 2.728 ग्रॅम एवढं त्याचं वजन होतं. आणि 132 सेंटीमीटर अशा लांबी रुंदी म्हणजे गोल आकाराचं वाटोळ्या आकाराचं एक नाणं होतं. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांची होण म्हणून ओळखली जाऊ लागली. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य जे सुरुवात केलं त्यावेळेस सर्वप्रथम न्यायदान व्यवस्था, चलन व्यवस्था, त्याच्यानंतर सैन्याची व्यवस्था, जहागीरदार पद्धत, सर्व धर्म समाजातील लोकांची निवड, किल्ल्यांचे महत्त्व त्यांनी जाणून घेतलं, चौथाई सरदर्शनी घेतली, शेतसारा किंवा शेतीमध्ये सुधारणा केल्या, त्याचबरोबर महसूल व्यवस्था निर्माण केली आणि प्रशासकीय विभाग पाडले. आणि हे केल्यानंतर त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी अष्टप्रधान मंडळ नेमलं. आणि अष्टप्रधान मंडळाकडे तत्कालीन स्थितीमध्ये राज्यकारभारासाठी 8 मंत्र्याची नेमणूक केली. आणि हे 8 मंत्री म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये संस्कृत भाषेमध्ये त्याला वेगवेगळे नाव दिले गेले. ते अष्टप्रधान मंडळ म्हणजेच राज्याची एक केंद्रीय सत्ता टिकवण्याचं किंवा राज्यकारभारातील अधिकारी म्हणून नेमण्यात आलं. त्या अधिकारावरच राज्यकारभार केला जाऊ लागला. आतापर्यंत आपण जी माहिती पाहिली ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही किंवा मराठ्यांची केंद्रीय राज्यकारभार व्यवस्था किंवा प्रशासन व्यवस्था. त्यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवात केलेली जी काही मुलकी शासन व्यवस्था याबद्दलची माहिती पाहिली. आता उद्याच्या पिरियडमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळातले 8 मंत्री, त्यांचे अधिकार, त्याची नावे, त्याचबरोबर अष्टप्रधान मंडळाची वैशिष्ट्ये काय होती किंवा
त्याला कोणकोणती कामे होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तत्कालीन स्थितीमध्ये या अष्टप्रधान मंडळाच्या नंतर जे 18 कारखाने सुरू केले आणि 12 महाल सुरू केले आणि त्या माध्यमातून राज्यकारभार सुरू केला, याबद्दलची माहिती पाहू. आणि उद्याच्या पिरियडमध्ये ज्या काही या माहिती पूर्ण पाहिल्यानंतर तत्कालीन स्थितीमध्ये पुढचा पॉईंट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची केंद्रीय शासन पद्धतीमधली लष्करी व्यवस्था, तो पॉईंट झाल्यानंतर पाहणार आहोत. तर उद्याच्या पिरियडमध्ये आपण अष्टप्रधान मंडळ, त्याच्यानंतर 18 कारखाने आणि 12 महाल याबद्दलची माहिती पाहणार आहोत.